नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते। जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता। फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज मी आपल्याबरोबर आपल्या एका सबस्क्रायबर ताई यांचा अनुभव शेअर करत आहे। त्यांनी त्यांचं नाव सांगू नका अशी विनंती केली आहे। तर ताई म्हणतात, हा माझा 4था अनुभव आहे। आणि ताई म्हणतात की महाराजांचे रोजच्या जीवनात खूप अनुभव येत असतात। ताई म्हणतात, एकदा माझे मिस्टर घरी नव्हते, ते पुण्याला गेले होते। त्यांनी ट्रॅक्टर आणला होता। ट्रॅक्टर आणि ट्रॉली घराच्या मागच्या बाजूला त्यांनी ती ठेवली होती आणि काल रात्री आम्ही ती बघितली तर तिथे ती आम्हाला ट्रॅक्टरची ट्रॉली दिसली नाही। आम्ही खूप घाबरलो, महाराजांना प्रार्थना केली की ट्रॅक्टरची ट्रॉली लवकरात लवकर दिसू द्या। आणि काय आश्चर्य, माझा मुलगा सांगत आला की कोणीतरी दुसऱ्या साईडला आपली ती ट्रॅक्टरची ट्रॉली नेऊन ठेवली आहे। मी महाराजांना बोलले होते, जर आमची ट्रॅक्टरची ट्रॉली सापडली तर आम्ही हा अनुभव रेवती चॅनलवर शेअर करू। त्याप्रमाणे हा अनुभव मी शेअर करत आहे। धन्यवाद ताई। गण गण गणात बोते। ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला। आणि तुम्हा सगळ्यांना ताईंचा अनुभव कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा। आता बघूया आपला आजचा पुढील अनुभव। जय गजानन ताई, मी जया। मला नेहमीच महाराज मदत करत असतात व त्याबाबतचे काही अनुभव मी यापूर्वी आपणासोबत शेअर केले आहे। असाच परत एकदा महाराजांनी मला ते माझ्या सदैव सोबत आहेत याची प्रचिती दिली। तर झालं असं की एक खूप महत्त्वाचं सरकारी काम ऑफिसनी दुसरी सहकारी सुट्टीवर गेल्याने माझ्याकडे दिलं। माझ्याकडे यापूर्वी खूप कामे दिली होती आणि परत हे नव्याने आलेलं काम पण खूप अर्जंट आणि बाहेरगावी जाऊन करायचं होतं। मी महाराजांना प्रार्थना केली की कृपया हे काम कोणी दुसऱ्याने केल्यास माझा वेळ आणि होणारी दगदग वाचेल। असं झाल्यास मी माझा अनुभव शेअर करेल। आणि खरंच तसंच झालं। माझ्या दुसऱ्या एका सहकाऱ्यांनी ते काम करण्याची तयारी दाखवली आणि ते काम साहेबांनी त्याला दिलं व बाहेरगावचे पण काम त्याच्याकडे दिले। महाराजांचे खूप खूप धन्यवाद। जय गजानन श्री गजानन, गण गण गणात बोते। ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला। आणि तुम्हा सगळ्यांना ताईंचा हा अनुभव कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा। आता बघूया आपला आजचा पुढील अनुभव। जय गजानन रेवतीताई, मी प्रथम महाराजांची माफी मागते कारण मला अनुभव देण्यासाठी उशीर झाला। महाराज, मला माफ करा। 2 वर्षापूर्वी मला पोटदुखीचा त्रास सुरू झाला। डॉक्टरांकडे ट्रीटमेंट चालू केली। काही दिवस आराम वाटला पण नंतर पुन्हा त्रास होत होता। असं 2 ते 3 वेळेस झालं। मग सोनोग्राफी केली, त्यात पोटात गाठ असल्याचं आढळून आलं। मग डॉक्टरांनी ऑपरेशनचा सल्ला दिला व सांगितलं की गाठ नेमकी गर्भाशयापासून किती दूर आहे, ती त्याला चिकटून आहे हे सांगता येणार नाही। त्यामुळे ऑपरेशन करतेवेळी गर्भाशयही कदाचित काढावं लागेल। त्यावेळी मी महाराजांना प्रार्थना केली की माझे गर्भाशय काढायची वेळ येऊ देऊ नका। मी माझा अनुभव रेवती चॅनलवर देईल। आणि महाराजांनी माझी प्रार्थना ऐकली आणि माझं छोटं ऑपरेशन करून फक्त गाठ काढण्यात आली। आणि 2 महिन्याच्या पूर्ण विश्रांतीनंतर मी पूर्णपणे बरी झाली। आता मला पोटदुखीचा कसला त्रास नाही। ही सर्व महाराजांची कृपा। तसंच माझा लहान मुलगा मधल्या काळात खूप डिस्टर्ब झाला होता। त्याचा अभ्यासात लक्ष लागत नव्हतं। त्यासाठी मी महाराजांना प्रार्थना केली आणि महाराजांनी ती ऐकली। आज तो व्यवस्थित अभ्यास करतो। अशीच अनेक वेळा महाराजांनी माझ्यावर कृपा केली आहे। अशीच कृपा माझ्यावर व सर्व माऊली भक्तांवर असावी ही महाराजांच्या चरणी प्रार्थना।
मला अनुभव पाठवण्यास उशीर झाल्याबद्दल मी पुन्हा एकदा महाराजांची माफी मागते. जय गजानन ताई. अनुभव सांगताना माझ्या नावाचा फक्त मेघना असा उल्लेख करावा. जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते. ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला. आणि तुम्हा सगळ्यांना ताईंचा हा अनुभव कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा. आता बघूया आपला आजचा पुढील अनुभव. माझा अनुभव कृपा करून सर्व भक्तांना वाचून दाखवावा. मी जान्हवी वंजारी, राहणार नागपूर. माझ्या मुलीचे 10वीचे पेपर अजिबात चांगले गेले नव्हते. तरी देखील आज जो 10वीचा रिझल्ट लागला त्यामध्ये माझी मुलगी 60% घेऊन पास झालेली आहे. जय गजानन माऊली. गजानन माऊलीला खूप खूप मानते आणि त्यांच्याच आशीर्वादाने आज माझी मुलगी 60% घेऊन का होईना पण पास झाली आहे. गजानन महाराज की जय. जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते. ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला. आणि तुम्हा सगळ्यांना ताईंचा आणि आपल्या आजच्या सर्व माऊली भक्तांचे अनुभव कसे वाटले कॉमेंट करून नक्की कळवा. अनुभव आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा. आता वेळ आहे प्रश्नमंजुषेतील आपला आजचा प्रश्न विचारण्याची. तुळशीराम यांच्या मुलाचं नाव काय जो गजानन महाराजांचा भक्त होता? तर त्या मुलाचं नाव सांगायचं आहे. आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे. तर उत्तर आहे 12 लोकांचा डब्बा मोकळा केला होता. आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे. पहिलं मनोरमा शेराकी, 2 रमेश काळे, 3 चंद्रशेखर फडके, 4 शुभांगी वानखेडे, 5 विद्या वानखेडे, 6 वैभव गोळे, 7 उर्मिला दामले, 8 राजकुमार पाटील. तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा आणि बरोबर उत्तरं देत राहा. आणि तुम्ही देखील तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम किंवा आपल्या जीमेलच्या आय-डीवरती लिहून पाठवू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम आणि जीमेलची आय-डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्याचबरोबर अजून बऱ्याच लोकांना आपलं नवीन चॅनल माहीत नाही आहे, तर जास्तीत जास्त लोकांबरोबर आपल्या चॅनलची लिंक शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोक प्रश्नमंजुषेमध्ये पण सहभाग घेऊ शकतील. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु गजानन माऊली नमः. गण गण गणात बोते.